फिल्म सिटीमध्ये काम आहे रे, ते आरामनगरला इथे हे लागले रे. माहीतच नव्हतं का मुंबईमध्ये काय करायचं. जिथे आम्ही राहत होतो तिथे वाटायचं की इंग्रजी शिकला नाही तर याला माझ्यासारखंच टेलर व्हावं लागेल. सायकलची तर जी मजा आहे ना माझ्या आयुष्यात, सायकलवर बसायचो, पप्पांनाशी मिठी मारायचो, आईला म्हणायचो समबडी स्टॉप मी. मी वडिलांना 2 वेळा त्रासात पाहिले. एकदा सायकल गेली, त्यावेळी माझ्या वडिलांचं अख्खं चालत होतं त्या दुकानामुळे, तर ते रात्री इलेक्ट्रिसिटीचा शॉक पडला की काय अख्खं जळालं. इट वॉज अ व्हेरी बिग डाऊनफॉल. 5 रुपयाला तांब्यावर सांबर मिळते, त्या 2 तांब्यामध्ये सांबर आणायचो घरी, ती भात लावायची, आम्ही 4 जण तो सांबर भात खायचो. तो स्पेशल होता सांबर भात. तो सांबर भात, तो वडापाव हे स्पेशली कारण की एकमेकांचे चेहरे पण बघायचो ना खाताना. मला माझ्या वडिलांना हारताना माझ्यामुळे कधीच बघायचं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बोल बोल राणी हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील एक कलाकार आज माझ्यासोबत आहे, ज्याचा रुबाब तुम्हा सगळ्यांना आवडला असा कलाकार संभाजी ससाने आज आपल्यासोबत आहे. स्वागत आहे इट्स मज्जा मराठीमध्ये. थँक्स अ लॉट साक्षी. थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात. पहिलं तर नावाबद्दलच मला खूप आदर आहे या आणि तुम्हाला हे नाव किती सांभाळावं लागतंय. नाही म्हणजे मी तर हे म्हणेन की महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला काय तर खूप खूप लोकांना आदर आहे या नावाचा. आणि माझं नाव ते ठेवलं आहे, माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आहे, तर ते संभाजी शिवाजी ससाणे. तर मला असं वाटतं की ती जबाबदारी नाही म्हणता येणार, कारण की त्यांना आपण नेहमी बघत आलो आहे. म्हणजे लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, यांच्या कथा ऐकतच मोठा झालो आहे मी. त्यामुळे स्पेशल वाटतं अर्थात ते नाव. येस, आजच चित्रपट रिलीज झाला आहे, प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काय धाकधूक सुरू आहे मनामध्ये, आवडेल नाही आवडेल, कशी प्रतिक्रिया असेल, काय वाटतंय? नाही सांगता येत लवकर. गोळा आहे पोटामध्ये आणि म्हणजे ते विंगेत जातो ना आपण आणि थांबतो ना, पहिला सीन आहे ना आपला थिएटरचा, आणि माहीत नाही काय होणार आहे, सगळी तयारी केली आहे की आठवतोय ना तो पहिला काय होता वगैरे. तर तो मोमेंट आहे माझा आत्ता की माहीत नाही, सगळी तयारी झाली आहे, दिलं आहे, पण तो सिनेमा तर आमचा राहिला नाही, तो लोकांचा झाला आहे. आणि त्यावेळी जी धाकधूक होते, हा वाला मोमेंट आहे तो. पण नेहमी मी विचार करतो, रुबाबच्या वेळी असेल, मी तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा मी एक लाईनचे रोल करायचो पूर्वी किंवा क्राऊडचे पण केलेले, मी ते सिनेमे पाहायला जायचो आणि त्यावेळीसुद्धा जेव्हा माझा यायचा ना, मग तो एखादी लाईन का असे ना, पण इट वॉज, मग तो स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, अँझायटी पँग्स चालू आहे तुम्हाला आत्ता. म्हणजे थोडं शिवरिंग आहे पायाला आत्ता, म्हणजे थोडंसं आहे, थोड्या वेळात शांत होईल ते. काल म्हणजे प्रीमियर झाला, खूप लोकांना भेटलो. आता लोक ठरवतील तो कसा वाटतोय त्यांना, पण मला एक गोष्ट नक्की वाटते की त्यांना तो धरून ठेवेल. आणि खूप इंटरेस्टिंग, खूप वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, जो एरवी फारसा आपण पाहत नाही आपल्या मराठी मध्ये. पण मला आवडलेले काही सिनेमे आहेत मराठीमधले, या जॉनरमधले. चेकमेट संजय सरांचा, तर असे काही सिनेमे आहेत जे मी बघितलेले आहेत, जे मला असं वाटतं की मला नेहमी वाटायचं की तसा एक मी प्रयत्न करावा मराठीमध्ये, आणि तो माझ्या नशिबी आला. आणि व्हॉट अ वे टू डू इट, म्हणजे विथ सई तामणकर, चिन्मय मांडलेकर सर आणि सुबोध सर. तशी व्यथा स्थिती आहे माझी. शब्द फुटत नाहीये. हो, नाही फुटत नाही, सुचत पण नाही, फुटायला सुचावे पण लागतात. तर मी तिथे दोन्हीकडे अडकलोय. आंतरराष्ट्रीय स्क्रीनिंग सुद्धा आहे आणि तिकडच्या प्रेक्षकांचा तिथे आपले मराठी प्रेक्षक राहतात. सो तुला काय असे सोशल मीडियावरती DMs आलेत का, किंवा असा आतापर्यंत काही प्रतिसाद आलाय का बोलबोल राणीला घेऊन? हो, मला म्हणजे हे विशेष वाटतं मला की मराठी प्रेक्षक आहे ना, कुठेही असो, नाटक असो, सिनेमे असो, पाहतो. बरोबर. ते जेव्हा ट्रॅव्हल होतात तेव्हा जातात ते. मग महाराष्ट्र मंडळ मार्फत असेल किंवा हा सिनेमा रिलीज होतोय
ब्लॅक ओपल यांच्या मार्फत केतन काळे आणि सीमाजी आहेत त्यांच्या मार्फत टोरंटोला रिलीज होतोय, बे एरियाला रिलीज होतोय. त्यामुळे खूप भारी वाटतं की तिथल्या ऑडियन्सला तो बघायला मिळेल. आम्ही जे काम केले ते बघायला मिळेल तिकडे लोकांना आणि ते कनेक्ट पण होतील मराठी सिनेमाबरोबर परत एकदा. आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमाला हे मार्केट, एस्पेशली जे वेस्टर्न मार्केट आहे किंवा बाकीचे मार्केट जे आहेत महाराष्ट्राव्यतिरिक्त, ते जेवढी जास्तीत जास्त एक्सप्लॉइट करता येतील तेवढे झाले पाहिजेत. कारण आपण नेहमी म्हणतो की हिंदीचा एक मास रीच असतो, कारण की अर्थात नॅशनली डिस्ट्रीब्यूट होतो, आपला महाराष्ट्रापुरता सीमित असतो, पण आपल्या सिनेमाची क्वालिटी असो, जी टॅलेंटेड मंडळी आहे ती तेवढीच चांगली आहेत. त्यामुळे स्पेशल वाटतंय मला की तो तिकडे रिलीज होतोय. आणि परत मग काही लोकांचं असं झालंय की त्यांनी पूर्वीचं काही काम पाहिलं आणि आय वॉज व्हेरी शॉक. काही लोकांनी माझी वेब सिरीज पाहिलेली, कोरियामधली काही मंडळी आहेत, साऊथ कोरियामधली काही मंडळी आहेत, मराठी बांधव आहेत, या ईस्टर्न भागातली पण असतील, मग चायनामधली काही मंडळी आहेत जी मराठी आहेत तिकडचे, त्यांनी ती वेब सिरीज पाहिली कारण ती यूट्यूबवर होती. जपानमध्ये पाहिलेली काही मंडळींनी, अर्थात US, UK. तर मला मेसेजेस यायचे लोकांचे तिकडून सुद्धा. आणि एक खूप गमतीदार गोष्ट घडलेली की एक मित्र आहे तिकडे कोरियामध्ये, तर त्यांनी पाहिलेली ही एकत्र. आणि एक कोरियन इंस्टाग्राममध्ये तिकडची, तिला ते खूप आवडलेलं आणि जीवन नाव आहे तिचं, G1 असं ते इन्स्टा चॅनल आहे. तर तिने अख्खा माझा रोल पॅचेसमध्ये माझं पात्र अख्खं प्ले केलेलं आणि ते खूप व्हायरल गेलेलं. आणि आय वॉज शॉक टू सी इट, बट व्हेरी हॅपी की ते पोचलं तिथपर्यंत. तर जेव्हा काम तुमचं जास्त पोचतं तेव्हा अर्थात आनंद होतो. त्यामुळे मी खूप खूप म्हणजे आय एम ऑन क्लाउड नंबर 9. वा वा वा. बोल राणीची प्रोसेस तुझ्यासाठी कशी होती आणि काय काय आठवणी आता सोबत राहणार आहेत कायम तुझ्या? बुलबुल राणी कसा आला पहिलं सांगतो. मला फेसबुकवरती मेसेज आलेला सिड विंचुरकरांचा, आय थिंक 2023, की एक सिनेमा करतोय ज्यामध्ये तुमचे 3 पात्र असतील आणि मी पाहिलं तुमचं काम आणि आय फाइंड यू इंटरेस्टिंग, तर भेटता येईल का? म्हणलो 3 रोल एका सिनेमामध्ये. तर मी म्हणालो हो अर्थात, तर भेटूयात कधी कुठे. मग रीडिंग जेव्हा झालं ठाण्याला, मी जेन्युइनली नर्वस होतो ते ऐकताना, कारण त्या माणसाकडे खूप क्लॅरिटी होती त्याला काय करायचं आहे, पण ते समजत नव्हतं. ती स्क्रिप्ट थोडी, मी त्यांना म्हणालो की स्लो जावा, थोडं हळू वाचूयात आपण. मग दुसऱ्यांदा, कारण ती इव्हॉल्व्ह होत गेली माझ्याबरोबर, म्हणजे माझ्या मते 1 वर्षानंतर आम्ही फ्लोअरला गेलो. 2023ला रीडिंग झालं, त्यानंतर काही महिन्यानंतर फ्लोअरला गेलो आम्ही. पण त्यावेळी खूप इव्हॉल्व्ह होत गेली स्क्रिप्ट. मग नंतर मजा आली, कारण मग सई आली, चिन्मय सर आले, सुबोध सर आले आणि त्यांच्याबरोबर एक काम करायला मजा आली. कारण आमचे दिग्दर्शक आहे ना, कट म्हणतच नाहीत ग. म्हणजे हे जेवढं हसू पण येतं तेवढाच त्रास आहे हा. आणि कारण तुम्हाला मजा करता येऊ शकते इफ इट हॅपन्स, हॅव्हिंग सेड की तो एन्व्हायरमेंट तसा आहे. आणि सई होती, चिन्मय सर होते, त्यामुळे तुला माहिती स्टार्ट, मिडल आणि एंड काय एखाद्या सीनचा. पण त्यानंतर जर तो माणूस कटच नाही म्हणते, तर आम्ही प्रोलॉंग केलेत सीन आणि ते ठेवले गेलेत. म्हणजे सिनेमा पाहताना मला समजलं की ओके, हा ठेवला गेलाय, म्हणजे एक्सटेंड झालेत, जे की 20-30 सेकंद एक्सटेंड झालेत, जस्ट इम्प्रोवाइज अख्खे तिकडेच. आणि ते इम्प्रोव्हायझेशन इतकं वल्नरेबल होतं, त्या स्पेसमध्ये घेऊन जात होतं मला, सईला, चिन्मय दादाला, की समजत नव्हतं की त्या मोमेंटला काय अचीव करायचं. पण मग मला असं वाटतं की त्यावेळीच तर ते मोमेंट्स मिळतात, ज्याला मॅजिकल मोमेंट्स म्हणतो आपण, आणि खूप खूप वल्नरेबल मोमेंट्स असतात ते, पण मजा येते. येस, नक्कीच. आणि पुण्यातून तुझा प्रवास सुरू झाला, मुंबईपर्यंत कसा आलायस आणि नाटक, चित्रपट सगळंच करत करत आला, तर एकंदरीत हा प्रवास तुझ्यासाठी कसा होता? हे खूपच फॅसिनेटिंग आहे. कधीतरी आपण दोघं पुण्याला भेटलो तुझ्या टीम बरोबर, तर मी तुला एक्झॅक्टली जागा सांगतो जिथं हा प्रवास सुरू झाला.
मी जिथे राहत होतो हां. तो अख्खा स्लमचा एरिया होता. हिराबाग नाव आहे त्याचं. आता तिथे बिल्डिंग झाली आहे कारण ते ओके. रिडेव्हलपमेंट झालंय. त्याच्या समोर सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे ओके. आणि तिथे एक छोटंसं असं गोड पटांगण आहे. वाह! तर तिथे मेळा असायचा गणपतीचा. तर तिथे रेल्वे, ती छोटी रेल्वे नाही, हं. ती पाळणे, अजून कणीस, काय मजा यायची. आणि मग काय झालं, मी एरवी मग आम्ही मंडळ चालवायचो, गणपतीचं मंडळ. मग आम्ही काही गोष्टी करायचो गणपतीच्या रिलेटेड. असा आमचा एक ग्रुप होता. एक खूप महत्त्वाचा व्यक्ती आयुष्यात आला त्यावेळी. NGOमध्ये तो काम करत असे. हं. मी त्याला गुरुच म्हणतो. म्हणजे माझ्या आयुष्यात तो गुरु एक खूप मोठा व्यक्ती आहे, ज्याने माझ्या आयुष्याला एक खूप वेगळं रूप दिलं. मी त्यावेळी या पद्धतीचा कधीच विचार करत नव्हतो. कारण घरात TV पण नव्हता. तर पांडे काका होते, त्यांच्याकडे मी TV पाहायला जायचो. आमच्या घरच्या जवळच राहायचे. तो आला आणि तो म्हणाला की नाटक बसवणार आहे दारूबंदीवरती आणि मग नंतर स्त्रीभ्रूण हत्यावरती, असे 2 आम्ही बसवलेले. तर मी अध्यक्ष होतो, त्यामुळे मी म्हणालो की चलो नाटक करतोय तर मला रोल पाहिजे, आम्ही लोक गोळा करतो वगैरे वगैरे. हं. त्या माणसाने पुढचे 10 दिवस आमच्याबरोबर ते बसवलं. एकदम छोटं होतं ते, हं. की लोक चालली आहे देखावा बघत बघत आणि मग मध्येच थांबून तुम्ही एक पथनाट्य बघता, हां. एक 5-10 मिनिटाचं, आणि मग तुम्ही पुढे जाता. तर त्यात एक सोशल मेसेज असतो. बरोबर. तसं ते नाटक होतं. तर ते नाटक मी केलं. तुला सांगतो, त्यामुळे ज्या पद्धतीने लोक पाहत होती, कारण तुम्ही त्या व्यवस्थेतून आले ना, तर लोक हं. ते सी यू इन अ डिफरंट वे. आणि जेव्हा मी ते केलं, ज्या पद्धतीने लोक बघायला लागली, विचारायला लागली, ते खूपच वेगळं होतं आणि मला खूप भारी वाटलं ते. त्यानंतर तो नाही आला, कधीच नाही आला तो. आणि आम्ही लहान होतो, त्यामुळे मग ते समजत नव्हतं की ते रीच आउट कसं करायचं. पण आम्हाला काहीतरी देऊन गेला तो, जे आम्ही ठरवलं की प्रत्येक गणपतीत किंवा उत्सव असेल, आपण काहीतरी करूयात. मग गणपतीसाठी काहीतरी करूयात. मग मग नाटक असेल, सोशल कॉज असेल, या हिशोबाने ते बसवत गेलो आणि ती मजा येत गेली. आणि ती मजा राहिली आयुष्यात. ती जी नाळ जुडली माझ्याबरोबर पथनाट्याची, ती प्रोसेनियममध्ये बॅकस्टेजला राहिली खूप काळ. हं. मी नंतर खूप साऱ्या नाटकांचे ग्रुप्स आहेत पुण्यामध्ये, त्यांना बॅकस्टेज करत गेलो. मग बॅकस्टेजला असं व्हायचं की मी जे इथे करायचो ना, मी लिहायचो, त्यांच्याबरोबर बसायचो, गप्पा मारायचो, तेच व्हायचं. फक्त तिथं ऐकायचो खूप. हं. कारण मग एखाद्याचा मेकअप झाला, त्याचा कॉस्ट्यूम आहे, तर तो कॉस्ट्यूम घेऊन बसली आहे आणि ओके झालं, आलं, हां, घाल कर, आणि मग तो जायचा आत. तर तुला ऐकावं खूप लागायचं. त्यामुळे नाटक पाठ व्हायचं माझं हो. मागे, आणि मला तो खूप फॅसिनेटिंग प्रोसेस वाटायचा. आणि मग नंतर बॅकस्टेजवरनं असं झालं माझं की मला ऑनस्टेज खूप करायचं होतं अच्छा. आणि मला समज नव्हती. म्हणजे मी असं म्हणेन की मी खूप अमॅच्युरिश थिएटर करत होतो, पथनाट्य करत होतो. त्याची समज वेगळी आहे, कारण की चौफेर लोक असतात, प्रोसेनियममध्ये समोर बसतात. हं. तर मला माहीत नव्हतं कसं करायचं आहे. त्यामुळे मग मी यांच्याकडे शिकलो की ती लोकं कशी ऑपरेट करतात आहेत. खूप नाटकं पाहिली. पुण्यातले खूप वेगवेगळे नाटक करणारी मंडळी आहेत, जसं की मोहित टाकळकर आहेत, अतुल पेठे आहेत, चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा नाटक घेऊन यायचे, प्रशांत दामले सर असतील, भरत जाधव सर असतील, यांची नाटकं जेव्हा यायची तेव्हा मी जायचो पाहायला आणि मी चेक इन करायचो की ही लोकं कशी ऑपरेट करतात. बरोबर. आणि मग तिथून शिकलो. तो प्रोसेस सुरू झाला. मुंबईला आलो मी आणि त्यावेळी मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं माझं. आणि मी 11वी फेल झालो ना, हा दुसरा माझा टप्पा होता. नूतन मराठी विद्यालयात होतो मी. मग मी 11वी फेल झालेलो आणि काय झालेलं, माझं आणि माझ्या वडिलांचं नातं खूप अबोल आहे तसं खऱ्या आयुष्यामध्ये. खूप कमी बोलतो आम्ही एकमेकांबरोबर. पण म्हणजे माझं खूप प्रेम आहे माझ्या वडिलांवरती. पण ते असं झालं की मी जेव्हा फेल झालो ना, तर मी अजून आठवतं की मी फोन केलेला कॉइन बॉक्सवरनं की पप्पा झालंय काहीतरी, या. काय झालंय, कसा रिझल्ट गेला? ते म्हणालो सांगतो, या. ते आलेले सायकलवरती आणि मी गेटवरती होतो आणि मी काही न बोलता त्यांना रिझल्ट दाखवलेला आणि त्यांच्या डोळ्यात ना माझ्यासाठी एक सॅडनेस होता
आणि मला असं झालं की त्यांना फेल होताना मी फेल झालो, तर ते खूप राहिलं. त्याने मला खूप चेंज केले आयुष्यात. त्यानंतर मी मास्टर्स केलं कम्प्युटर सायन्समध्ये फर्ग्युसनला. पण मग त्या एका गोष्टीने मला खूप चेंज केलं. मग मी त्या काळामध्ये जेव्हा मी फेल होत होतो त्यावेळी नाटक जोमाने सुरू केलं बॅकस्टेज लोकांसाठी. त्यावेळी पार्ट टाईम गिग्स पण केले मी पेपर टाकायचो. आम्हाला लोकं खूप चांगली भेटत गेली. टचवूड खूप चांगली लोकं भेटत गेली. एक काका आहेत, कामत काका, पुण्याईनगर म्हणून एक जागा आहे, तिकडे आम्ही होतो. मी पेपर टाकायचो त्यांचे सकाळी. एक 50-60 पेपर टाकायचो एका लेनमध्ये. ते म्हणायचे, मी त्यांना म्हणायचो की मला स्वतः कमवायचं सुद्धा आहे आणि सपोर्ट पण करायचं आहे. तर ते म्हणायचे, पेपर वाच हर रोज एक, घरी घेऊन जा, त्या आप्पाबळवंत चौकात जा, एक छोटी डिक्शनरी येते मराठी टू इंग्लिश, आणि विरकरची एक आणि ऑक्सफर्डची एक, या दोन्ही घेऊन जा आणि काम करत राहा, की रोज आहे ना ते इंग्रजी कॉन्व्हर्सेशनमध्ये कसं वापरता येईल तुला, याचा प्रयत्न कर. आणि मी ते एवढं मनावर घेतलेलं, कारण की ती इकोसिस्टम नव्हती. तर म्हटलो की नाही संभाजी, तुला हे शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे माहीत नाही. पण मग मी ते शिकत गेलो, ते इव्हॉल्व्ह होत गेलं. तशी माणसं खूप लाभली मला आयुष्यात. मग गुरु असतील, कामत दादा असेल, आजही भेटतात, कसं चालू आहे रे, ते म्हणतो बरं चालू आहे तुमच्या आशीर्वादाने. तर ते होते. मग प्रोसेनियम थिएटर होतं. मग मुंबईला आलो, डॉक्टर भालेराव भेटले चर्नी रोडचे. DSM त्यावेळी नुकतंच सुरू होत होतं. UK एलियसकडे मी बॅकस्टेज करत होतो, तिला सपोर्ट करत होतो तिचं. आणि शी इज, म्हणजे थँक्स टू हर, तिने मला सुचवलं की DSM नावाची एक गोष्ट आहे जी सुरू होते, तो ऑडिशन का नाही देत. तर मी म्हणालो काय आहे ते. मग ती म्हणाली असं असं आहे. मी म्हणालो चालेल. मग ऑडिशन होती त्यांची रवींद्र नाट्य मंदिरला, दादरला. मी ऑडिशन दिली. त्यांची एक फीज होती जी मला परवडणार नव्हती. मग ते झालं. पण जेहान माणिकशॉ होते, गीतांजली कुलकर्णी होती, पद्मा दामोदरन होते ऑडिशनला माझ्या. पण मग त्यांनी मला, डॉक्टर भालेरावांनी जेव्हा भेटले, त्यांनी मला ती स्कॉलरशिप दिली. त्यामुळे मी ते थिएटर करू शकलो. खूप मोठमोठी लोकं भेटली मला त्यावेळी आणि तो प्रवासच बदलला माझा. मला म्हणजे हिंदी थिएटर खूप करता आलं, वेगळ्या स्वरूपातलं करता आलं. डॅनियल गोल्डमनचं तारतूफ केलेलं मी. म्हणजे तारतूफ हे मॉलियरने लिहिलं आहे, फ्रेंच नाटक आहे. पण त्यांना ते हिंदीमध्ये बसवायचे होते. ते होते इंग्रजी, पण मग त्यांना ते बसवायचं होतं हिंदीमध्ये. तर त्यांची प्रोसेसच वेगळी होती काम बसवायची. म्हणजे ते असं म्हणायचे की ते डायलॉग्स ठीक आहे, तू जा आणि तू अँक्शियस आहे हे मला दिसणं गरजेचं आहे. तू बॉडी लीन, तुझे डोळे दाखवतील. तर ते मग तो प्रोसेस अंगिकम खूप झाला, तो वाचिकम नाही राहिला फक्त. पूर्वी खूप वाचिकम होता, की इथे आलो तादीन धिन्ना, मग तिथे गेलो, ती पार पडली, सुरू एक काहीतरी माझं व्हायचं. बरोबर. तर त्यांनी अंगिकम खूप शिकवलं आणि सांगितलं की जे मला लहानपणी मिळालं आणि मी त्या माणसाला खूप मानतो, ते म्हणजे कमल सर. तर माझे नाना व्हिडिओ कॅसेट आणायचे. त्यावेळी सदमा पाहिलेला मी तामिळमध्ये. मला तामिळ माहीत पण नव्हतं. पण तो शेवटचा सीन ना, मी एवढा रडलोय त्या सीनला. ट्रेनवाला श्रीदेवीला ते सांगतात की तुला आठवतं का मी तो. तर मी म्हणालो एवढं सगळं कम्युनिकेट करू शकले आणि मला ती लँग्वेज पण नाही माहिती आहे. मी म्हणालो की मला अचीव जर करायचं असेल तर हे येते. आणि मग तो नशिबाने डॅनियल सर गोल्डमन असतील, अभिषेक मुजुमदार असेल, चाणक्य व्यास असेल, विवेक मदनसारखी मंडळी असतील, अजून खूप चांगली मंडळी भेटली, नाटक गुरु. आणि तर मला असं वाटतं की ती सवंगडी जी भेटली मला याबरोबर, म्हणजे मी क्राऊड रोल करताना सुद्धा जी मंडळी भेटली ना, ती खूप स्पेशल आहे. त्यांची स्वप्न होती ग, की इथे यायचं, काहीतरी मोठं व्हायचं. आज त्यातली काही मंडळी नाही आहेत, म्हणजे नाहीच आहेत. आणि काही मंडळी आहेत ते वेगळ्या जागी आहेत. म्हणजे एकाने सुंदर गॅरेज काढलेले आहे आणि तो ते चालवतोय. मी त्याला भेटतो सुद्धा आणि कधी पण आला प्रीमियर वगैरे आहे का रे वेळ, त्याला बोलवतो.
कारण ते रोखठोक बोलतात माझ्याबरोबर. त्यांनी मला आधी बघितलं आहे जेव्हा आम्ही श्रीजी रेस्टॉरंटला भेटायचो ओशीवाराला, ओके. आणि आम्ही ठरवायचो की इथून कुठे जायचं. फिल्म सिटीमध्ये काम आहे रे, ते आरामनगरला इथे हे लागलंय रे. माहीतच नव्हतं का मुंबईमध्ये काय करायचं. म्हणजे मला असं वाटतं की खूप ब्लेस्ड आहे मी की मला कोणतरी भेटत गेलं त्या वेळी. हम्म. मला जेव्हा घर नव्हतं ना इथे राहायला, त्यावेळी खूप लोकांनी मला जागा दिली. स्ट्रेंजर्स मी म्हणेन. मला जेवण म्हणून दिले जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. तर मला खूप लोकांनी आज जो वाटा आहे इथपर्यंत पोचायचा ते ह्या सगळ्यांचा आहे, इन्क्लुडिंग जी लोक माझ्याबरोबर काम करत होती. नाही मला नाही वाटत माझ्यासारखा हे असा चेहरा असणारा माणूस इथपर्यंत पोचू शकेल. यामध्ये खूप लोकांचा वाटा आहे. आणि आज बोलबोल राणी असेल, रुबाब असेल, बेरोजगार असेल, आज हे जे होतंय हे लोकांपर्यंत पोचतंय, तर थँक्स टू ऑल ऑफ देम, डॉक्टर भालेराव इन्क्लुडेड. कारण त्या माणसाला वाटलं की आज ते नाही आहेत, हयात नाही आहेत, बट गॉड ब्लेस हिम. त्या माणसांना वाटलं की याच्यावरती विश्वास ठेवावा आणि याला ती स्कॉलरशिप द्यावी. त्यामुळे मी ते करू शकलो चर्नी रोडला. नाही तर इट्स डिफिकल्ट. मी इमॅजिनच नाही करू शकत ते जग. म्हणजे मी नाटक वगैरे मी लहानपणी कधीच नाही केलं स्कूलमध्ये. ओके. पण मग जेव्हा ते सुरू झालं गुरुच्या मार्फत, तेव्हा ते स्वप्न बिल्ड होत गेलं. आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जेव्हा मी मास्टर्स झालो आणि जेव्हा मिडल क्लास आपलं नोकरी करायची आहे, मग मी बँगलोरला होतो. आणि बँगलोरला होतो त्याच काळी मला खूप साऱ्या गोष्टी 2011ला विकिपीडियाचा कॉन्फरन्स होता मुंबईला. त्यामध्ये माझं एक छोटं प्रोजेक्ट टाकलेलं मी, त्याचं नाव होतं विकी स्टुडंट. ते सिलेक्ट झालेलं पोस्टर प्रेझेंटेशन होतं 2011ला. आणि त्यावेळी विकिपीडियाचे फाउंडर पण आलेले. तर मी तिकडे गेलेलो, मला ते इतकं आठवतंय. आणि मग वडिलांची एवढीच अपेक्षा होती की काहीतरी कर तू. आणि मी नेहमी मूवी झाल्यानंतर ते गपचूप जाऊन बघून येतात सिनेमा. त्यांना बरं वाटतं की मुलाबद्दल काय वाटतं लोकांना, आणि बघत असतात. तर एकदम बायस्ड लवली ओपिनियन असतं. बायस्ड असणार, वडील आहेत. पण मला मला वाटतं रोज मला बघायचं माझ्या वडिलांच्या डोळ्यात, आणि आय जस्ट वॉन्ट माय सेल्फ टू नॉट फेल हिम अगेन. मला परत तिकडे नाही न्यायचं आहे त्यांना जिथे मी ॲक्च्युली घेऊन गेलो होतो. मी खूप मी काहीतरी वेगळं होऊ शकलो असतो, भयानक काहीतरी झालो असतो. पण ते नाही झालो, ते फक्त आणि फक्त बिकॉज ऑफ माय फादर. आणि कारण काय होतं, त्यावेळी मी एखादी भयानक गोष्ट करून यायचो ना घरात, तर बसवायचे आणि म्हणायचे की काय झालं बाळा, म्हणजे काय चुकलं माझं. आणि मला त्याची खूप भीती वाटायची ग. ते मारण्यापेक्षा भीतीदायक आहे. मला समजत नव्हतं बऱ्याच वेळा की काय बोलू यांच्याबरोबर आणि कसं डील करू. पण मला आज समजतं की त्या कॉन्व्हर्सेशन्सनी मला बनवलंय. नाहीतर खूप सोपं होतं त्यांना बऱ्याच गोष्टी करणं त्यावेळी. पण ही मेड मी व्हॉट आय एम टुडे. नाही, आणि मुलांनी पण ते समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता तुझी स्टोरी ऐकून मला पटकन आठवलं, म्हणजे आमची एक इट्स मज्जाची सिरीज नवीनच सुरू झाली आहे, साखव म्हणून, जी बाप मुलाच्याच नात्यावरती आहे. 3 एपिसोड झालेत त्याचे. आणि जशी तू तुझ्या बाबांसोबतची स्टोरी आता सांगितली, एक्झॅक्ट काइंड ऑफ तशी स्टोरी आहे. सो तू पण ती एपिसोड्स बघू शकतोस आणि तुझा प्रतिसाद कळव आम्हाला की तुला ती कशी वाटते. ती आमची ओरिजिनल स्टोरी हो आहे ना. इट्स मज्जाची. सो कळवच. तू मुंबईमध्ये आलास, अनेक कामं केलीस. इंडस्ट्रीबद्दल तुला काय वाटतंय? काय अजून बदलल्या पाहिजेत गोष्टी, आणि किती गोष्टी चांगल्या आहेत ज्या अजून डेव्हलप केल्या तर बेस्ट होतील? मला असं वाटतं की आपल्याकडे खूप डीप टॅलेंट आहे. म्हणजे वी हॅव एवढा टॅलेंट आहे आपल्याकडे. आय थिंक सो तोडीस-तोड लोकं आहेत. ॲक्टर्स असतील, आज दिग्दर्शक असतील, रायटर्स असतील. फक्त त्यांना म्हणजे खूप स्प्रेड होता नाही येते. त्यांचं काम खूप लोकांपर्यंत पोचवता येत नाही आहे आज. पण काही लोकं आहेत जे खूप प्रयत्नशील आहेत. म्हणजे काही स्टुडिओज खूप पॉझिटिव्हली काम करतात आहेत. झी स्टुडिओज असतील, जिओ असेल, निखिल साने सर असतील, बावेश सर असतील,
आणि आज इंडिपेंडेंटली पण काही लोक खूप जोमाने काम करतात आहेत. प्रवीण सर असतील, त्यांनी स्वतः तो सिनेमा आज 100 करोडच्या पुढे घेऊन गेले, देऊळ बंद. किंवा रितेश सर असतील, ते स्वतः प्रोड्युसर पण आहेत त्यांच्या सिनेमाचे. तर जेव्हा एक इकोसिस्टम तयार होते तेव्हा खूप साऱ्या सक्सेस स्टोरीजची गरज आहे. आज खूप चांगली सुरुवात झाली आहे मराठीची. म्हणजे हेमंत ढोमेंचे सिनेमे जे आहेत त्याने सुरुवात केली आणि नंतर राजा शिवाजी, देऊळ बंद, अनेक सिनेमे. इवन आता थांबायचं नाही होता, सुंदर सिनेमा होता. तर असे सिनेमे जेव्हा येत राहतील तेव्हा नवे जे दिग्दर्शक आहेत, नवी लोक जी येणार आहेत त्यांना होप राहील. मला असं वाटतं की एक गोष्ट जी जेन्युअनली मला असं वाटतं की कमी आहे आत्ता, ते की प्रोड्युसर्स जे असतात, प्रोड्युसर्स दोन गोष्टी असतात, एक इन्व्हेस्टर असतो, एक प्रोड्युसर असतो. प्रोड्युसर जो असतो त्याला समज असते की सिनेमाला किती पैसा लागला पाहिजे आणि तो कसा आला पाहिजे बाहेर, कुठे प्रेझेंट झाला पाहिजे, डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे आणि कधी. हे जे आहेत ते खूप कमी आहेत. आणि हे जेव्हा सुरू होतील, या लोकांची समज, प्रोड्युसर्स जेव्हा बिल्ड होतील, प्रोडक्शन हाऊसेस जेव्हा बिल्ड होतील जे की इंडिपेंडेंटली ऑपरेट करतात, तेव्हा जे नवी लोक आहेत त्यांना संधी मिळत जाईल. बरोबर. आणि मला असं वाटतं की ते नाही बनले ते इकोसिस्टम तयार नाही होणार. म्हणजे काही इनर महाराष्ट्रामधली लोक आहेत त्यांना कधी संधी मिळणार, की एस्पेशली एखादा माणूस खूपच विलेजमधनं आलाय, त्याला पहिलं ब्रेक करायलाच खूप वेळ जातो, समजायला वेळ जातो मुंबईला किंवा पुण्याला. मग तिथे तो आज जाणार कधी, तो काम करणार कधी आणि त्याचं काम येणार कधी. तर प्रोडक्शन हाऊसेस जेव्हा जास्त होतील तेव्हा जास्त संध्या उपलब्ध होतील. बरोबर. सुदैवाने चला झी स्टुडिओज किंवा जिओ स्टुडिओज त्या पद्धतीने काम करतात, पण दे कॅन ओनली डू दॅट मच इन अ इयर. ते सगळंच तर नाही करू शकणार. त्यासाठी इंडिपेंडंट लोक असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रवीण सरांनी स्वतः लीड घेऊन देऊळ बंद चालवला. त्यांची समज एवढी चांगली आहे इकोसिस्टमची, सिनेमा कसा पोचवला पाहिजे त्यांची. कारण की त्यांची सक्सेस स्टोरी अशी आहे की मुळशी पॅटर्न पासून ते सिनेमा चालवत आलेत आणि खूप रेअरली घडतं. किंवा नागराज सरांची एक समज आहे. या लोकांना ज्या पद्धतीने समजतो त्या पद्धतीची लोक जेव्हा प्रोड्युसर बनतात तेव्हा ते ऍक्च्युअली एक सपोर्ट सिस्टीम बनतात एका कथेसाठी. आणि एस्पेशली नागराज सरांनी पण काही लोकांना सपोर्ट केलेलं आहे टू डू देअर फिल्म्स, म्हणजे प्रोड्युसर म्हणून. तर आय होप की डाऊन द लाईन ती लोक बिल्ड झाली तर इकोसिस्टम बिल्ड होईल. कारण की बऱ्याच वेळा, आणि मला असं वाटतं की आज जेव्हा देऊळ बंद सारखा सिनेमा जो इंडिपेंडंट प्रोडक्शन आहे आणि तो 100 करोडच्या आकड्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा एक सिद्ध होतं की इंडिपेंडंट प्रोड्युसर सुद्धा त्या लेवलला जाऊ शकतो. त्यांनी खूप एफर्ट्स टाकलेत. बरोबर. त्या एफर्ट्समुळे ते तिथपर्यंत पोहोचले. आणि ॲज अन इंडस्ट्री वी शुड सपोर्ट अन एफर्ट जे प्रवीण सरांनी एफर्ट टाकलाय. एक्झॅक्टली. कारण की सिनेमा इंडिपेंडेंटली एवढं रिच आउट करणं सोपं नाही. माझ्या मते कुठला जिल्हा उरला नसेल जिथे ते गेले नाहीयेत. मी इन्स्टा बघायचो त्यांचा, तर ते इकडे पोहोचलेत, विदर्भात, मग जळगाव, मग पुणे. माझ्या मते वी शुड गो ऑन द रोड. आज मासपर्यंत पोचवायचा दुसरा एक सोशल मीडिया सोडून दुसरा उपाय नाहीये. बरोबर. आणि मला असं वाटतं मराठी ऑडियन्स एवढी इंटेलिजंट आहे, दे विल ऑलवेज फेवर द स्टोरी बिफोर द स्टार. एक्झॅक्टली. ते अजिबात डिस्ट्रॅक्ट नाही होत, इररिस्पेक्टिव्ह कोण आहे त्यात. दे विल ऑलवेज फेवर दी स्टोरी बिफोर दी स्टार. सो क्रॅकिंग दी मराठी ऑडियन्स इज व्हेरी डिफिकल्ट. आणि या लोकांनी जे केलंय हे एव्हरीबडी शुड लॉड देम. खूप मोठी गोष्ट केली आहे त्यांनी आमच्यासाठी. बरोबर. म्हणजे जी लोक, म्हणजे आपण तर शांताराम बापू असतील, पिंजरा, मग जब्बार पटेल सर असतील, या लोकांनी आज जे बिल्डअप केले त्यामुळे आपण आहोत. अगदी फाळके सरांपासून इथपर्यंत या लोकांमुळे आपण इथे बसलोय किंवा ते स्वप्न पाहू शकतो. आणि मला असं वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि जेवढा छोटा 0.0000001% पार्ट असेल ना संभाजीचं सने कॅन डू फॉर इट, आय वॉन्ट टू डू इट सिरियसली. मला जेन्युअनली काय करायचं, मला नेहमी, मी थिएटरमध्ये सिनेमे बघूनच मोठा झालोय. माझे वडील मला घेऊन जायचे
इंग्रजी सिनेमा बघायला, कारण त्यांना वाटत होतं, जिथे आम्ही राहत होतो तिथे वाटायचं की इंग्रजी शिकला नाही तर याला माझ्यासारखंच टेलर व्हावं लागेल. आणि मग ते म्हणायचे चला इंग्रजी शिकू, पण इंग्रजी शिकवणार कोण? त्यावेळी शिकवणीला पैसे नव्हते. तर मग ते मला द मास्क बघायला घेऊन गेलेले, स्पीड बघायला घेऊन गेलेले. आणि मला अजून आठवतं, मी आणि बाबा असं बसलोय, अलका थिएटर आहे, इंग्लिश मूवी स्क्रीन करायचे, अलका थिएटर पुण्यातलं, डेक्कनला आहे. आम्ही दोघं बघायचो. मला एवढी मजा येत होती. आणि मला कधी कधी असं वाटायचं की जिम कॅरी काय बोलतोय, तर मी पप्पांना म्हणायचो काय बोलतोय, त्यांना पण समजत नव्हतं. मला पण समजत नव्हतं. पण आम्ही दोघांनी जो एन्जॉय केलाय, सायकलवर बसायचो, पप्पांना अशी मिठी मारायचो आणि वडापाव घेऊन जायचो आम्ही घरी. वा, वडापाव इज इमोशन फॉर मी. म्हणजे पुण्यात असल्यापासूनच वडापाव Yes. हे सेलिब्रेशन आहे माझ्या घरातलं. मला 5 सख्ख्या बहिणी आहेत. एवढे वडापाव घरी घेऊन जाणं. आणि टेलर होते, म्हणजे आहेत. तर ते बाबांनी वडापाव आणलाय म्हटल्यावर इट्स अ सेलिब्रेशन. पप्पांनी वडापाव आणलाय ताई, वा. काय म्हणते. मग आम्ही असे सगळे गोल करून बसायचो, 5 बहिणी, माझा आजोबा, आई, मी. आणि तो वडापाव खायचो, जी मजा यायची. तो चुरा त्याबरोबरचा, तो वेगळा आणायचे बॉक्समध्ये. अजूनही आहेत चुरा. वडापाव कसा खायचा तुला सांगतो. वडापाव तळताना पहिला बघायचा. माणूस 4-5 स्टेप्स मध्ये वडापाव खातो. जायचं, ते दादा बनवत असतात, ते बेसनामध्ये सोडतात. मग त्याचा एक बेसन जेव्हा तेलाला लागतं ना, बॉइलिंग तेलाला, तेव्हा एक स्मेल येतो. तो पहिला स्टेप आहे. आय कॅन फील इट. हो, आणि पाऊस असला तर अजून भारी. ते झालं की तो मिरची घेतो, ते याच्यावर ठेवतो आणि ते तिथे करतो, ही दुसरी स्टेप. त्याचा एक स्मेल येतो. नंतर वडा काढतो, ते चुरून काढतो साईडला, ते पॅक करतो. आणि जाताना बाबांच्या सायकलवर अशी मिठी मारून मी विचार करायचो की खाणार कसा, मिरची आत टाकून खाऊ की नंतर खाऊ, चुरण आत खाऊ की कधी कधी असं खाऊ. ही झाली दुसरी. आणि जेव्हा तू घरच्यांना, कुणाला पण तुझ्या आयुष्यात ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते, त्याच्यासाठी वडापाव जेव्हा उघडते आणि त्याला पण वडापाव आवडतो आणि त्याच्या डोळ्यात पाहते ना तू, अरे यार वडापाव आणलाय, हा झाला तिसरा. आणि नंतर वडापाव काढून पहिलं देणं. मला आवडतं की ज्या माणसासाठी आणले त्याला पहिलं देणं, आणि त्याने पहिला घास खाल्ला ना, हा चांगलाय, जिंकला वडापाव, जिंकला. आणि मग खाणं स्लोली, कारण ते सेलिब्रेशन आहे. त्यामुळे वडापाव माझ्या आयुष्यात इमोशन आहे. वडापाव इमोशन आहे. माझ्या वडिलांबरोबरचं थिएटरमध्ये कधी पण इंग्रजी सिनेमाला घेऊन गेले मला, की त्यांना वाटायचं की याने इंग्रजी शिकता येईल. पण नाही, मग ते कामत दादामुळे मी जास्त पुढे शिकलो. पण त्यांनी मला मास दाखवलेला, अजून मेन इन ब्लॅक दाखवलेला. ते मला इंग्रजी सिनेमा घेऊन जायचे महिन्यात नाही एखादा. आणि दोघांना समजत नव्हता, कारण दोघांना इंग्रजी येत नव्हतं का. पण मला आवडायचा तो. मला जिम कॅरी असेल, तो एकच आठवायचं, जिम कॅरी मास्क मधलं, समबडी स्टॉप मी. आणि मग मी घरून निघायचो ना पळून, घातलंय मी सगळं युनिफॉर्म वगैरे, आईला म्हणायचो समबडी स्टॉप मी, असं निघून जायचं. वा वा वा, कमाल आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये एक मस्त हस्तखेळतं वातावरण होतंच. मला म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की 6 आई मंडळी आहेत माझ्या घरात. एवढं प्रेम. हो हो. माझ्या पप्पांची सायकल आहे, बरोबर, आणि त्या सायकलवरची जर्नी आहे ना खूप भन्नाट. मी सांगतो, मी माझ्यासारखा मुलगा कोणाला होऊ नये. मला झाला तर मी त्याला जंगलात सोडून येईन. मी खरं सांगतोय, खूप त्रास देतात. खूप मी छळलंय माझ्या वडिलांना किंवा आईला, इतका भयानक की मला जखमा झाल्या, काही कार्य माझे जे झाले त्यामुळे. आणि यायचो मी आणि यांना तो चेहरा दाखवायचो. मग बाबा मला कधी पण बाहेर घेऊन जायचे ना, तर ते पण भीतीत असायचे की हा मागतो ती चावीवाली गाडी, की रडणार म्हणजे गोंधळ, भयान, समजूच नाही शकत त्याला.
म्हणजे कर्ज काढून ते घ्यावं लागेल या पद्धतीचा त्रासदायक मुलगा मी होतो. आणि त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती, तर मग ते काय करायचे, मला, बहिणीला, आईला आणि आम्ही सायकलवर बसायचो. मला सायकल इतकी भारी वाटायची, ती इतकी गोड सायकल होती. आता मी कसं दाखवू तुला, हे बघ, बाबा सायकल चालवत आहेत, हा, पुढे माझी बहीण आहे जी अशी बसली आहे धरून मला, आणि मी त्या दांड्यावरती असा उभा राहायचो आणि पप्पांना हक करायचो आणि माझ्या बहिणीचं तोंड असं बाहेर यायचं. तिथून सिद्धेश्वराचं मंदिर, ती गल्ली अख्खी फिरून बाबा परत आणायचे. कारण त्यांना माहिती होतं की रविवार याचा खूप त्रासदायक आहे. पांडे काकांच्या इथे अजून माझे 2 मित्र होते तिकडचे, त्यांचे वडील त्यांना व्हिडिओ गेम तासावर आणायचे. ती मारिओवाली कॅसेटची व्हिडिओ गेम होती ती, त्याला 5 रुपये किंवा 10 रुपये तास होता. त्यासाठी तुम्हाला ते राशनचं हे द्यावं लागायचं, तुमची आयडेंटिटी त्यांच्याकडे ठेवायला लागायची आणि 10 रुपये देऊन ते घेऊन. 10 रुपये नव्हते, मग काय करायचं, मग याला फिरवायचं. तो जोपर्यंत गेम खेळतोय ना, त्या मुलाची गेम जर होते ना, तोपर्यंत याला 1 तासभर फिरवायचं. तो मला, माझ्या बहिणीला, कारण ती पण तशीच आहे, ती पण त्रासदायक होती, पण मी जास्त होतो तिला. पण मग तिला आणि आई मागे बसायची. इतकी मजा आहे त्या सायकलीमध्ये. ती सायकल, तुला सांगतो, माझा हार्टब्रेक झालेला आहे आयुष्यात. ती सायकल जेव्हा चोरीला गेली, ती सायकल त्यांनी लावलेली, मामलेदार कचेरी म्हणून एक जागा आहे पुण्यामध्ये, तिथे ती सायकल लावलेली त्यांनी, आणि त्यांचं काम काहीतरी करत होते. आणि त्यावेळी फोन वगैरे काही माध्यम नव्हतं. ते आले चालत घरी, आणि आम्ही संध्याकाळी कुठेतरी जाणार होतो, बाबा, मी आणि आई. तर आल्यावर म्हणाले, सायकल गेली ग. ते उदास होते त्या दिवशी, आणि मला त्रास झालाय जास्त सायकल गेल्याचा. मी वडिलांना 2 वेळा त्रासात पाहिले. एकदा सायकल गेली त्यावेळी, आणि मला इतके मेमरीज आहेत त्या सायकलवरती. माझी आई अशी या अंगाने बसायची अशी, आणि तिच्याकडे एक रुमाल असायचा, घाम आला ना, घाम, ती मला असं पुसायची घामाने, आणि बाबांना पण पुसायची. आणि आम्ही जायचो सारसबागेत, तिथे ते म्हातारीचे केस घ्यायचे, आई अशी भरवायची इकडून हाताने, कारण मी असा खांद्यावर होतो ना, असा खायचो मी आणि पुढे बघायचो. मग मोगली बघायचंय, चंद्रकांता, महाभारता, याबद्दल चर्चा असायची. आणि मग दुसरं मला अजून आठवतं की त्यावेळी मी भयानक ब्रेकडाऊन बघितलं माझ्या वडिलांचं, आणि त्यामुळे ती स्ट्रेंथ आली आहे सुदैवाने, की माझ्या वडिलांचं अख्खं चालत होतं त्या दुकानामुळे. कॉर्पोरेशनचं दुकान आहे टेलरिंगचं, तर त्या शॉपवरती ते असतात. तर ते रात्री इलेक्ट्रिसिटीचा शॉक पडला की काय, अख्खं जळालं आणि कर्जात गेले. मग ते इट वॉज अ व्हेरी बिग डाऊनफॉल. पण ती रात्र मला आठवते, मी झोपलो होतो, बाबा 10:30 पावणे 11ला आले असतील अंदाजे, मला काही आठवत नाही व्यवस्थित, पण आले आणि आई बाहेर गेली आणि ते रडत होते दोघं. तर तो दिवस, आणि त्यानंतर ते दोघेही बाहेर जायचे कामं शोधायला, कारण ते कपडे जळालेले त्या लोकांना भरपाई द्यायची, ते दुकान परत उभा करायचं. ते दोघेही कामं करायला जायचे. आणि माझी मोठी बहीण मनीषाताई आणि कविताताई, आम्ही अप्सरा नावाचं हॉटेल आहे तिकडे, 5 रुपयाला तांब्यावर सांबर मिळते, 5 रुपयाला. त्या दोघींना काही सांबर येत नव्हते. ती सांबर आणायची, मला कडेवर घेऊन जायची, 5 रुपये द्यायचे, पप्पा 5 रुपये द्यायचे, एवढी सांबर यायची. ते 2 तांबे द्यायचा तो, त्या 2 तांब्यामध्ये सांबर आणायचो घरी, ती भात लावायची, आम्ही 4 जण तो सांबर भात खायचो. तो स्पेशल होता सांबर भात, तो सांबर भात, तो वडापाव, हे स्पेशली, कारण की एकमेकांचे चेहरे पण बघायचो ना खाताना. आता आपण टीव्ही बघतो की तिला गेला का, मग आपण म्हणायचो खा थोडासा, नाही का. तर ते, आणि उरलीच सांबर तर कोण पिणार. ती एक मजा होती. अमेझिंग. म्हणजे
एकदम फिल्मीच मला असं फील झालं सगळं, जे सायकलवरचं तू सगळं वर्णन केलंस. सायकलची तर जी मजा आहे ना माझ्या आयुष्यात, सायकल माझी पण गेली, पण माझी गेल्यावर मला एवढं दुःख नाही झालं जेवढी वडिलांची गेली. वडिलांची गेल्यावर दुःख झालं कारण त्या मेमरीज होत्या. येस. अलका थिएटरला नेतात, सायकलवर न्यायचे. माझा पाय अडकलेला एकदा सायकलवरती, सायकलमध्ये. मी महाराष्ट्र मंडळ नावाची शाळा आहे टिळक रोडला, हां. तिथे जाताना माझा पाय अडकला समोरच्या टायरमध्ये. मी एवढा रडत होतो, पण मी म्हटलो, आणि ते एक स्पाईक असतो ना सायकलचा, तो हां. थोडासा तिरका झाला. 3 दिवस सायकल नव्हती त्यावेळी, तर मी चालत जायचो त्यांच्याबरोबर. पण तो 3 मी म्हटलो यार कशाला अडकला हा पाय आहे ना, याने त्रास दिला माझ्या सायकलला. खूप म्हणजे ती सायकल खूप स्पेशल आहे. माझ्या वडिलांचं दुकान खूप स्पेशल आहे. आणि मग त्यामुळे मी नेहमी सिनेमा झाला माझा की आय जस्ट वॉन्ट टू सी माय फादर्स आईज. आणि तो सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे मला. इट्स बिगर दॅन फिल्मफेअर ना कुठला जगातला अवॉर्ड असेल, की जस्ट टू सी इन दी आईज ऑफ माय फादर आणि त्यांच्या डोळ्यांनी सांगणं मला की हो, इट्स राईट. एवढंच तो अवॉर्ड आहे. मग बहिणीसुद्धा, आईसुद्धा खूप स्पेशल आहे ते सगळं. तो मोमेंट खूप स्पेशल आहे. तो राहतो. कधी-कधी मी असं मला आहे ना माझ्या रेव्हरीज, तू बोलली ना भीती कशाची वाटते? आय डोंट नो वाय. मला माझ्या वडिलांना हारताना माझ्यामुळे कधीच बघायचं नाही. कारण की आई-वडील आपल्यात खूप बघतात. बरोबर. मी 11वी फेल झाल्यानंतर त्यांची इच्छा होती की मी येऊ नये त्यांच्या दुकानावरती. मी त्यावेळी त्यांनी STD नावाच घेतलेला, तर मी जाऊन बसायचो आणि मग मी त्या गल्ल्यावर बसायचो थोडा वेळ. मला जॅकेट्स खूप आवडायचे, आजही आवडतात जॅकेट्स. तर कुठलाही तिथे मारवाडी लोकं खूप राहायची, गुजराती लोकं खूप राहायची, तर त्यांचे जॅकेट्स यायचे शिवायला. पप्पांना म्हणायचो ऐका ना, 1 दिवस एक्सटेंड करा ना जॅकेट द्यायचं प्लीज, मी जॅकेट घालणार आहे आज. मी तुला सांगू, एवढे जॅकेट्स घेऊन गेलोय मी त्या दुकानावरनं. माझा ट्रॅडिशनल डे, माझ्या कॉलेजचे सगळे डे, मी जे जॅकेट घातलेत त्या गल्लीतले मीरा सोसायटीमधले सगळे मारवाडी, गुजराती, मराठी बांधव असतील त्यांचे जॅकेट्स. सो थँक्स अ लॉट टू देम. आणि माझ्या वडिलांना 1 दिवस मला ते जॅकेट वापरता आलं. मला सांग, मालिकांमध्ये ट्राय केलेस का काम करायचं? अरे केले, जाऊन बघा. शौर्य नावाची एक मालिका होती, तिथे मी एक छोटा कॅरेक्टर रोल केलेला आहे. ओ. गुंडाचा केलेला आहे. गिरीश सर होते, गिरीश मोहिते सर, हां. ते दिग्दर्शक होते त्याचे. पण तो एक अनुभव होता. आणि मग मला असं झालं की मला फारशी काही मजा नाही आली करताना. इंडिव्हिज्युअल आहे ते. माझे खूप चांगले मित्र आहेत, ते खूप चांगलं करतात आहेत आणि मालिका खूप सुंदररित्या काम करतात आहेत. काही काही मंडळी खूप सुंदर फुलवता पण येते. पण एखाद्याची चव असते, एखाद्याला आवडत नाही ते. तर मला नाटकात खूप मजा येत होती. मग मी चूज केलं की मी नाटक करीन आणि मी सिनेमासाठी प्रयत्न करत राहीन. त्यावेळी सिनेमांमध्ये मला थोडेसे क्राऊडपासून मी 3 लाईनवरती गेलो होतो की तसे रोल्स मिळत होते, कॅरेक्टर रोल्स. त्यामुळे त्यात मला खूप मजा येत होती. येस. तू आता बोल बोल राणीमध्ये सई तामणकर सोबत काम करतोच आहे, पण याआधी पण तू काम केलेस सई सोबत. तर तिच्याकडून काय काय शिकता आलंय? तिचं डिसिप्लिन, तिचं ऍक्टिंग, ह्याच्यामधून तुला काय काय शिकता आलंय आणि तुमचा बॉन्ड कसा आहे? नाही, खूपच मजा येते तिच्याबरोबर काम करताना. दुसरी वेळ आहे आमची. आणि असं नातं आहे ना की आम्ही काय रोज भेटत नाही, पण बरोबर. जेव्हा भेटतो इट्स व्हेरी कॉर्डियल. आणि एक खूप चांगला वर्किंग कलीग मित्र असतो तसा आहे. तसं नातं आहे आमचं. आणि काही पण बोलू शकतो मी तिच्याबरोबर. आम्ही खूप एक्सप्रेसिव्ह आहोत कामाबाबत, कारण ती खूप सिरियस आहे कामाबाबत. म्हणजे मला जर एखादी गोष्ट खटकली, आवडली नाही, तर मी तिच्याबरोबर तो संवाद साधू शकतो. तिला जर एखादी गोष्ट वाटते की संभा हे मजा नाही येते, तर असं करूयात, तर ती पण बोलते. त्यामुळे ते काम जे येतं ना ते लोकांना आवडतं किंवा तो बॉन्ड आवडतो. बेरोजगारमध्ये सुद्धा किंवा इथे सुद्धा. त्यामुळे ती माझ्यासाठी तो खूप स्पेशल आहे, कारण की जी पहिली वेब सिरीज जिने मला काही ओळख दिली त्यामध्ये ती होती. त्यामुळे इट्स अ स्पेशल थिंग फॉर मी. या रुबाबने आयुष्य किती रुबाबदार केलंय.
रुबाबनी आयुष्य खूपच रुबाबदार गेलंय. म्हणजे त्याने ॲक्च्युली मला लोकांपर्यंत खूप वेगळ्या भूमिकेत पोचवलेलं. झालं असं की बेरोजगारच्या वेळी मी त्या परिसराचा अभ्यास करत होतो, कारण की कोल्हापुरी बोलायचं होतं हा. आणि मी कोल्हापुरी नाही आहे. तर कोल्हापुरी नसल्या कारणाने मी तिथे प्रवास केलेला, मग तिथे रेकॉर्डिंग्स केलेले. कारण तो प्रवास इतका गमतीदार होता. तुला मी सांगितलं ना, ऐक ना, तू कोल्हापुरी आहे ना, बोल ना, ही लाईन कशी बोलणार आहेस, तर तू नाही बोलणार तशी, बरोबर. किंवा तू खूप कॉन्शियसली होशील, कॉन्शियसली बोलशील, आणि ते मला ट्रान्सलेट नाही करता येणार कामामध्ये. मी काय केलेलं, तिथे गेलेलो कॉलेजच्या बाहेर आणि एखादा पोरगा शोधून थोडंसं रेकॉर्डिंग लावून खिशामध्ये त्याला मी पोक करायचो आणि मग तो बरळायचा बरंच. मग शिव्या पण असतील की कोल्हापुरी लोक इतकी भन्नाट आहेत, दिलचे आहेत, येस, की एवढं त्यांचं प्रेम आहे आणि राग पण टोकाचा आहे. तर ते बोलले की काय भावा, कसा आहेस, बरा आहेस का नाही. ते हे जे लँड होतं ना, हे यायला पण त्या कल्चरचा मोड आहे. म्हणजे लँग्वेजचं पाठांतर करू शकता, पण कल्चर आणणं गरजेचं आहे. मी नॉर्थ बेल्ट मधलं काम करू शकतो पाठांतर करून, किंवा ते हिंदी तसंच बोलून, पण कल्चर पण आणणं भाग आहे. बरोबर. तर मला ते कल्चर, खाण्याचं कल्चर, थोडंसं लोक काय पद्धतीने तो स्वॅग येतो, किंवा तो हे असं का असतं, हे असं का असतं, ते की पापड्या असा का आहे, की तो बोलतो का, ते भावा कुठून येतं, किंवा ते शिवी सुद्धा देतात ना, ती शिवी इथून येते. ती इतकी म्हणजे काय मर्दा, कुठं आहेस, जेवलास का नाही, कुठं काय, काहीच नाही भावा, बाकी निवांत, हे इतकं सहज आहे. मग ते शिवी सुद्धा देतात आणि ती सुद्धा सहज. इतकी भारी लोक आहेत कोल्हापुरी. आणि कोल्हापूरकरांनी जे प्रेम दिलं बेरोजगारला, किंवा त्या पट्ट्यामध्ये इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यांना तो पापड्या त्यांचा वाटायला लागला. आणि मला असं वाटलं की मी खूप भीतीमध्ये होतो की ते कसं रिफ्लेक्ट होईल लोकांमध्ये, ती भाषा, त्याचं कल्चर आलंय का. कारण मी 2-3 लोकांना बघितलं, म्हटलं सोडून द्यायचे पापड्या सुटलेला व्यक्ती आहे, जो थोडासा डायलेमामध्ये आहे, थोडासा जुगाडू आहे, जो की रुबाबमधला सूरज नव्हता. रुबाबमधला सूरज थेट होता, साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल, तो मध्ये सेंटरमध्ये कधीच राहिला नाही. आणि ती भाषा जी होती सूरजची, ती होती मानदेशी. ओके. मला पण नव्हतं माहिती. सांगलीच्या पुढे एक भाग आहे जो मानदेश होतो सुरू, तासगावच्या पुढे. तर त्या भाषेमध्ये इतका गोडवा आहे, करतोयस वी, बोलतोयस वी, असं कुठं असते गेला का, तो फ्लेवर आहे, पण एंड नाही होत त्यांच्यासारखा, एवढा तो सटल आहे. आणि शेखरमुळे मग मी तिकडे राहिलो, तिकडे काम केलं, ती भाषा समजून घेतली, आणि त्या लोकांना एवढा रिलेट झाला रुबाब. मी एका ठिकाणी गेलेलो, मी तुला सांगतो, तो कर्नाटकाला लागून आहे भाग, तिथं सांगोला जवळ आहे आणि खूप जवळ आहे कर्नाटकाच्या. फ्लेवर आहे डिस्टिंक्ट. मँगलोरला शो होता रुबाबचा, आणि तिथे कन्नडिगा लेडी होत्या, त्यांनी तो सिनेमा अख्खा पाहिला. तर मी सगळ्यांना भेटत होतो, मराठी तिथले जी लोक आहेत त्यांना सगळ्यांना भेटत होतो. ती व्यक्ती माझ्या जवळ आली आणि त्या कन्नडामध्ये बोलल्या माझ्याबरोबर. मला स्वल्प कन्नडा समजतं आईच्या याच्यामुळे. तर मी ऐकलं आणि मी म्हणालो की तुम्ही मराठी बोलताना समजतं ना. ती म्हटली, युअर आईज शुड बी द सबटायटल, तुमचे डोळेच सबटायटल असतात. मला तू काय म्हणतोय ते पोचलं, भाषेची गरज नाही लागली. आणि मला त्या दिवशी रिअलाइज झालं की जो प्रवास होता अख्खा त्या कामाचा, तो तिथे माझ्यासाठी इट वॉज दी बेस्ट थिंग फॉर मी. ती बाई जेव्हा म्हणाली की तुझे डोळेच माझ्यासाठी सबटायटल होते फॉर दॅट सिनेमा, आय वॉज एबल टू रिअलाइज अ लॉट की जे मी तुला नेहमी म्हणतो की कमल सर असतील, अमुक असतील, या लोकांचा जो प्रोसेस आहे की माझ्या मते सिनेमा नेहमी लँग्वेजच्या पलीकडे जातो. तो कुठल्याही लँग्वेज पुरता सीमित नसतो, नसावा. मराठीही नाही आहे, खूप मराठी सिनेमे सेलिब्रेट केले जातात आज. सैराट वॉज वॉच्ड इन सो मेनी लँग्वेजेस.
तेच आपण पिंजराबद्दल बोलूयात. शांताराम बापूंनी जे केलं किंवा सामना, जब्बार पटेलांचे सिनेमे आहेत, तर मला असं वाटतं की ते खूप भारी वाटलेलं मला. त्यामुळे रुबाबमुळे अर्थात रुबाब वाढला त्या सिनेमाचा, मराठी सिनेमाचा सुद्धा, आणि त्या सिनेमाचा, त्यामधल्या लोकांचा, आणि अर्थात माझा सुद्धा. येस, आणि असे प्रेक्षक जेव्हा भेटतात तेव्हा खूपच ब्लेस फील होत असेल की येस, आपलं काम लोकांपर्यंत एवढं छान पोहोचतं. ब्लेस म्हणजे मी मिठी मारतो. अरे मला खूप भारी वाटतं की एखादा माणूस एकदम मनसोक्त तुझ्याबरोबर बोलतो ना तुझ्या सिनेमाबद्दल, आणि एस्पेशली छक्के पंजे नाही ठेवत. मी लहान मुलांना विचारतो सिनेमा कसा वाटला, 1 तास असत झाला, बोर झाला सिनेमा, नाही तर भारी होता. माझ्यामध्ये ते खूप जेन्युइन असतं. येस, बोल बोल राणी चित्रपट आहे. बट आता एक माझ्याकडे एक छोटंसं रॅपिड फायर गेम आहे, बोल बोल राजा. म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुला एक 7 प्रश्न विचारेन, त्याची पटापट तुझे जे ओपिनियन असतील, तुझी जी उत्तरं असतील ती. ओके, स्टार्ट करूया. करूयात. येत्या 1 वर्षात कोणत्या कलाकारासोबत काम करायला आवडेल? सुबोध भावे. यू ऑलरेडी नाही, मी त्यांच्याबरोबर सीन नाही गेलाय. ओ सीन नाही गेलाय, त्या सिनेमामध्ये काम केलंय, पण त्यांच्याबरोबर सीन नाही गेलाय. ओके, का? कारण सीन नाही केलाय आणि लव्ह हिम. ओ ओके. कोणत्या प्रकारचं कॅरेक्टर करायला आवडेल? मला ग्रे कॅरेक्टर्स खूप आवडतात, कुठलंही असू ते. कारण मला असं वाटतं की आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. प्रत्येक माणसाची एक ग्रे साईड असते, येस, जो तो स्वतःच्या आई वडिलांना पण नाही सांगत, जो स्वतःबरोबरच कॉन्व्हर्सेशन करतो. मला ती साईड एक्सप्लोअर करायची प्रत्येक पात्राची. येस. एकदा प्रेक्षकांना ग्रे शेड काय आहे एकदा समजावून सांगशील? नाही, ग्रे शेड प्रत्येकाचं डेफिनेशन त्यांच्या पद्धतीने वेगळं आहे. प्रत्येकाला जेव्हा शून्यात बघतो तेव्हा तो स्वतःचा एक विचार करत असतो. बरोबर. आता सगळ्यात तू विचार करताना तू फोन की आता हे करायचं, एक स्वतःचं एक चालू असतं, Yes. यंत्र तंत्र, किंवा बघताना एक ग्रे साईड असते विषयांकडे. ओके. मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज यामध्ये प्रायोरिटी वाईज जर सिक्वेन्स करायचा असेल तर कसा करशील? मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज ह्याच्यामध्ये जर तुला प्रायोरिटी वाईज सिक्वेन्स करायचा असेल तर कसा लावशील? चित्रपट पहिलं, वेब सिरीज, चित्रपट, वेब सिरीज, आणि नाटक का नाही ठेवलं तू? ओके, नाटक 3 नंबरला नाटक आहे. ओके. मालिका? आहे ना, मग 4 4 नंबरला मालिका. मला मालिका करायची आहे, मी जेन्युइनली सांगतो, मला करायची, कारण मला तो फॉर्मॅट खूप इंटरेस्टिंग वाटतो मालिकांचा. म्हणजे एखादी लिमिटेड सिरीज वगैरे आली माझ्या आयुष्यात, जी की आणि मरणार आहे तो पात्र, किंवा त्याचं काहीतरी एंड होणार आहे, आणि 100 एपिसोडची आहे किंवा 50 एपिसोडची आहे, तर मला जेन्युइनली करायला आवडेल. मला करायची आहे. मला मर्डर मिस्ट्री नेहमी आवडतं. येस, याच्यावरती खूप आवडतं. मला पण खूप. मला डेक्स्टर खूप आवडलेलं. तर कोणी लिहिलं असेल असं काही आणि सिरियल बनवत असेल तर मी ऑडिशन द्यायला तयार आहे, मी अवेलेबल आहे, आणि मला जेन्युइनली काम करायचं आहे सिरियल्समध्ये. फक्त म्हणजे ते इंटरेस्टिंग असावं आणि मजेदार असावं, काहीतरी वेगळं. घरचा ड्रामा नको, थोडंसं वेगळं, क्रिस्प. घरचा ड्रामा सुद्धा इंटरेस्टिंग होऊ शकतो, आणि केलंय खूप. म्हणजे मला अजून वादळवाट येस केलंय, खूप आहेत, खूप इंटरेस्टिंग झाले. ओके. सेटवर कोणत्या चुकीला माफी नाही? लेट येणं. तुम्ही एकदा लेट नाही, म्हणून तो सांगतोय. वा. काम करताना सर्वात मोठी भीती? विसरणं स्वतःला. भीती आणि मजा होतं. जसं मी तुला सांगितलं की कधी कधी एक्सटेंड होतं एखादी गोष्ट, किंवा एखाद्या स्पेसमध्ये जाता जिथे तुम्हाला माहीत नाही काय करायचंय, तेव्हा मजा येते. आणि तुम्ही स्टेजवरती असता आणि तुम्हाला समजतं की समोरचा तुमचा जो को ॲक्टर आहे तो विसरलाय आणि पुढे काय करायचं माहीत नाही. ती स्पेस आहे ना, ती भन्नाट सुद्धा आहे, भीतीदायक सुद्धा आहे. हो, काही होऊ शकतं, फसू शकतं, मॅजिकल होऊ शकतं. ती स्पेस मिळवता दरवेळी आली तर मला असं वाटतं की खूप मजा येते काम करताना. येस. एक मुकलेली संधी आणि ती परत मिळाली तर काय करणार? मी क्राऊड रोल एक होता जो जिथे मनोज बाजपेयी सर येणार होते, क्राऊड रोल होता, त्यांच्या मागे थांबायचं होतं, असं काहीतरी होतं. त्यावेळी त्याने मला प्रॉमिस केलेलं की तो एजंट होता कोणतरी, आणि ते काही घडलं नाही. पण मी त्यावेळी बोललो यार मनोज सर के साथ था यार मुझे. पण ठीक आहे, आता क्राऊड रोल नाही तर आय होप डाऊन. मला खूप डिसअपॉइंट झालेलो त्या दिवशी,
म्हणजे श्रीजी रेस्टॉरंटला आलेलो, माझे जे मित्र होते क्राऊडवाले त्यांना मग मी बोलवलेलं आणि आम्ही तिथे गप्पा मारत होतो खूप वेळ केली. पण होपफुली टचवूड आय विल वर्क विथ हिम डाऊन द लाईन विथ हिम, आणि यावेळी क्राऊड रोल नसेल. येस, नक्कीच. बोल बोल राणी प्रेक्षकांनी का पाहावा? कारण असा सिनेमा इतक्यात मी नाही पाहिलाय. सस्पेन्स थ्रिलर हे खूप युनिक प्रिमाइस आहे आणि 3 वेगवेगळी जगं आहेत जी तुम्हाला पाहायला मिळतील एकाच सिनेमामध्ये. अर्थात पर्वणी खूप मोठमोठी लोक आहेत काम करणारी, सई असेल, चिन्मयजी असतील, सुबोधजी असतील. याचबरोबर ज्या पद्धतीने तो बनवला आहे तो खूप युनिक आहे. त्यामुळे यू कांट मिस इट. दिस सिनेमा विल होल्ड यू. हा सिनेमा तुम्हाला धरून ठेवेल, तुम्हाला प्रश्न पाडेल. तुम्ही जाताना पण प्रश्न घेऊन जातात, त्याची उत्तरं करायची दुसऱ्यांदा पण बघा. येस. बॉक्स ऑफिस पण वाढेल सिनेमाचा आमच्या. बोल बोल राणी चित्रपटाच्या निमित्ताने आपण ही मुलाखत केली. हो. तुला कसं वाटलं मुलाखत? यार मग मी तर इट्स सो आपल्या दोघांचं रॅन्डम चालू आहे Yes. ना, आपण कधी बोललो, आज इथं पहिल्यांदा भेटलो हा. आणि हे सुरू आहे. मग अशाच गप्पा आपण मारत राहू Yes. भविष्यात सुद्धा, नक्कीच. पुढच्या सिनेमाला सुद्धा. आणि थँक्स अ लॉट साक्षी, मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. नवीन तुझे अजून चित्रपट येऊ दे, जेणेकरून आपण अजून गप्पा मारू, अजून इंटरव्ह्यूज करू. बोल बोल राणी पाहायला विसरू नका. चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे. सो जा चित्रपटात फॅमिलीला घेऊन जा, नक्की एन्जॉय करा. हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इट्स मज्जा मराठी. सध्यासाठी बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.